हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोड ट्रिपच्या सेकंड डेमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज संकष्टी आहे आणि आम्ही गणपतीपुळेला बाप्पाचं दर्शन घ्यायला आता थोड्याच वेळात निघणार आहोत। आणि मी सकाळी सकाळी मस्त असं सूर्याचं दर्शन घेतलं आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतंय। गावाकडची सकाळ नेहमीच मस्त असते। 1 hour later. तर आताच आमचं दर्शन झालंय बाप्पाचं सुंदर असं। आज संकष्टी आहे तर आम्हाला वाटलेलं की गर्दी वगैरे असेल, पण अजिबात गर्दी नव्हती। आम्ही दर्शन घेतलं मस्त छान आणि मन प्रसन्न झालं एकदम दर्शन घेऊन। मस्त दर्शन छान झालं, गर्दी पण नव्हती एवढी। आज संकष्टी असल्यामुळे नंतर गर्दी होईल, पण आता थोडी गर्दी कमी आहे। किती सुंदर चित्र आहे तिकडे। तुम्ही जे नाव सांगाल त्या नावातून काही गणपती तयार केला जातो। कुठल्याही नावातून, जसं विजय, धनुजा, जसं बघा छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही कोणतंही नाव दिल्यानंतर त्या नावातून गणपती तयार केला जातो। बाजूला पेंटिंग आहे, त्यासुद्धा हँड पेंटिंगच आहे। जसं 98, 90, कोकण दौऱ्याचा आमचा नेक्स्ट स्टॉप आहे वेंगुर्ला। तर आम्ही आता इथून थोड्या वेळाने वेंगुर्ल्यासाठी निघणार आहोत। हे आहे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावातील श्रीदेव वेतोबाचं प्रसिद्ध मंदिर। हे मंदिर 1660 मध्ये बांधण्यात आलं। वेतोबाला नवसाला केळीचा घड दिला जातो असं म्हणतात। भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा पूर्ण गावभर फिरत असतो, त्यामुळे त्याचे जोडे झिजतात। भक्तांच्या हाकेला धावणारा व रक्षण करणारा अशी श्री वेतोबा देवाची ख्याती आहे। म्हणूनच भाविक वेतोबाला नवस बोलताना भल्या मोठ्या चामड्याच्या चपला देतात। आरवली येथील श्री वेतोबाचं हे मंदिर मूलतः वेताळ असं मंदिर आहे। तर या मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती, पण सोशल मीडियावर मला अनेक फोटो सापडले, तर त्यातलाच एक फोटो इथे देतीये।
करू. कधी खेळणार तू? उद्या सकाळी. कधी? उद्या सकाळी. किती वाजता? ते नाही माहिती. ते जेवायला गोष्टी. मग तू येणार नाहीयेस? समोरच समुद्र आहे आणि वेंगुर्ला शिरोडा जे ठिकाण आहे तिथे आम्ही बीच जवळ स्टे बुक केला आहे. आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे पहिले हे करा. आणि आमचा गडी चाललाय बॅग घेऊन. इथे स्टेचं असं आहे, रूम आहे आणि वर कौलारू आहे सगळं. असा छोटासा कोझी फील देणारा हा रूम आहे आणि बीच जवळ आहे. असं असं थोडं कौलारू आहे. जागा नाही किंवा मोबाईल सापडेल काय होतं त्याच्यामध्ये. मी अशी इथे बसली आहे आणि हे लोक इथे उनो फ्लिप खेळत आहेत. आमचं जेवण आलंय. फ्लावर बटाट्याची भाजी आहे, भेंडीची डाळ, पापड, सोलकढी, भात, चपाती आणि हे काय श्रीखंड. श्रीखंड जेवण खूपच छान आहे. इथे आतमध्ये ना फिश पण आहे. सजावट खूपच छान आहे इथली. आम्ही आत्ताच जेवलो सगळे. जेवण खूप छान होतं. आज संकष्टी आहे त्यामुळे आम्ही आज व्हेजच जेवण जेवलो. हे तुम्हाला जेवण कसं वाटलं? छान मस्त. ओके. डाळ तर मस्त होती. अच्छा, मम्मी म्हणते डाळ पण खूप छान होती. आता तिथे श्रद्धाताई उद्याच्या नाश्त्याचं काय कसं सांगायचं आहे ते सांगतेय. हे तुम्हाला जेवण कसं वाटलं आजचं? छानच होता. ओके. भेंड्याची भाजी, हो, फ्लावर बटाटा, श्रीखंड देखील होतं आज. चपाती, लोणचं, पापड आणि सोलकढी. ओके. हे दोघं काहीतरी डिस्कशन करतायत गहन. आणि परत कुटुंब. मौसम नदी का किनारा ये जंगल हवा. चंदेरी सोनेरी चमचम तो चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, शेपटीच्या झुक्याने घडून जाईल खान, असावा सुंदर अरे डोळ्यावर येत भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन
लिए जा ये शाम मदहोश किए जा मुझको कोई खींचे तेरी ओर लिए जा। संपला दूर रहती है तू मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास आती नहीं। ऐसा लगे जैसे जहर कोई पिए जाए। कोई ऐसा गीत गाओ ये फास्ट है गावे एकदम फास्ट है गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे माऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे गावकरी माझे जल्लोष आहे आता उडाणलेला स्वर्गंध झाला मनी छेडलेला शरलेल्या उडाणलेल्या कसे सावरावे सगळे गाणं बघतो सोय रे हा गाव माझा जुन्या आठवणांचा नादात हसल्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे रंगविले मी मनात चित्र देखणे आवडले वेडीला स्वप्न खेळणे स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे जीवनातली घडी अशीच राहू दे जीवनातली घडी अशीच राहू दे चंद्र पुनवेचा मम हृदयी धरिया मम हृदयी दरिया मिसळल्या प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा दाही दिशा कशा फुलल्या दाही दिशा फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या वनी वनी कुमुदिनी फुलल्या नववधू अधिरमणी झाल्या नववधू ए थांबा अजून एक व्यक्ती येते चला आमची बोट राईड सुरू झालेली आहे आता या बोट राईडमध्ये आम्हाला समुद्रात काय दिसलं हे बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा